आणि आता बातमी आहे इंधन तुटवड्यासंदर्भात। परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। डिझेल मिळत नाहीये, अनेक पंपांवर पेट्रोलियम अर्थातच उपलब्ध नाहीये आणि त्यामुळेच ज्या पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे तिथे वाहनधारकांचे रांग पाहायला मिळते। त्यामुळे वाहनांच्या या रांगा लागलेल्या आहेत, पंपांवर गर्दी होतीये। शहरातील मध्यवस्तीत असलेल्या संजीवनी फिलिंग स्टेशन या भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये इंधन तुटवडा खरं तर निर्माण झालेला आहे। डिझेल अजिबात मिळत नाही। या ठिकाणी आपण पाहतोय डिझेल उपलब्ध नसल्याचा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे तिथे आपण पाहतोय वाहनाच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। आपल्या वाहनामध्ये आपल्या व्हेकलमध्ये पेट्रोल भरून खरं तर नागरिक या ठिकाणी आश्वस्त होऊन जात आहेत की पुढे इंधन तुटवडा झाला तरी त्यांची बेजारी होऊ नये यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय। शहरातील मध्य वस्तीत असलेल्या पेट्रोल पंपावरती आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय वाहनाच्या या ठिकाणी दुतर्फा रांगा लागलेल्या आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 वाहनं या ठिकाणी अशी लाईनमध्ये लावण्यात आलेली आहे आणि अनेक वाहनं या ठिकाणी पेट्रोल भरून जात आहेत। खरं तर नेहमीच्या वेळेमध्ये 2 ते 5 व्हेकल या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येत असतात, कारण मध्यवस्तीत हा पेट्रोल पंप आहे। मात्र आता इंधन तुटवडा आहे, त्यामुळं पेट्रोल टाकून निश्चिंत होण्याच्या स्थितीत वाहनधारक आहे आणि त्यामुळं वाहनाच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी पेट्रोल पंपावरती लागलेल्या आहे आणि वाहनधारक मोठी गर्दी करून या ठिकाणी पेट्रोल भरत असल्याचं आपल्याला दिसून येते। तर दुसरीकडं परभणी शहरात अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याची स्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।